एकीकडं अमेरिका आणि इराणचं युद्ध चालू आहे आणि संकट भारतावर आलंय. भारतावरच नाही तर भारतातल्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकावर संकट आहे. कारण इराणमधून येणाऱ्या वस्तू आपल्याला लागणाऱ्या गॅस म्हणा, तेल म्हणा, ते महाग झाले आणि महाग का व्हायना, महाग घेणं का व्हायना, पण ते भेटणं मुश्किल झालंय. 25 दिवसाचा कालावधी दिलाय. गॅस संपला तर माणसांनी 25 दिवसांनी बुक करायचा आणि नंतर तो 5 दिवसांनी येणार. अचानक 25 दिवसात गॅस संपला तर माणसांनी खायचं काय? तेल इतकं महाग झालं. पहिल्याच वस्तू महाग होत्या आपल्या भारतात, पहिलेच महाग होत्या. सोनं बिनं चांदी ती नाही घेतलं तरी मरणार नाहीत माणसं, पण ज्या लागणाऱ्या वस्तू, गॅस मागला, डिझेल मागलं, पेट्रोल मागलं, तेल मागलं, हे प्रत्येक गोष्ट महाग झाली. आणि ह्या लागणाऱ्या मेन लागणाऱ्या वस्तू येतात. आज गॅस डिझेल पेट्रोल नसेल तर माणसं कामावर कशी जाणार? घरात गॅस नसेल तर माणसं जेवण कसे बनवणार? तेल नसेल तर माणसं जेवण कसे बनवणार? ह्या लागणाऱ्या वस्तू महाग झाल्यात. आणि महाग का व्हायना, माणूस महाग घेऊन खाऊ शकतो, पण भेटणं मुश्किल झालंय आता सध्याच्या कालावधीत. त्याच्यामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी आपली ही गॅस म्हणा, तेल म्हणा, हे जपून वापरायला पाहिजे. आणि ते इराणचं कधी युद्ध संपन, त्या अमेरिकेचं इराणचं माहीत नाही, पण 100% हे खरं की कोरोना तरी खायला भेटत होतं, पण त्या युद्धामुळे मुश्किल आहे. गॅसच नसेल तर माणूस कसं खाऊ शकतो? गावाकडचे लोक कसे चुली पेटून खातात, पण सिटीतल्या लोकांना ऑप्शनच नाहीये. काही ऑप्शनच कसे खाऊ शकतात? विचार करायची गोष्ट आहे.